नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 7 जून 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. प्रश्न पहिला. नुकतेच 5 जून 2025 रोजी भारतामध्ये कोणत्या दोन नवीन रामसर स्थळांची घोषणा करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी ए आणि बी म्हणजेच चिचण आणि मेनार या दोन रामसर स्थळांची घोषणा करण्यात आली आहे. तर हे राजस्थानातील दोन नवीन पाणथळ आहेत. फालुजीतील सिंचन आणि उधमपूरमधील मेनार यांना अधिकृतपणे रामसर स्थळे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ज्यामुळे आता आपल्या भारतात रामसर स्थळांची संख्या ही 91 झाली आहे, जी आशियातील सर्वाधिक आहे. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये नंदुरमाधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी हे 3 रामसर स्थळे आहेत. प्रश्न दुसरा. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा करण्यात येतो. तर पर्यावरण दिनाची घोषणा ही 1972 मध्ये स्टॉकहोम परिषदेत करण्यात आली. तसेच प्रथम साजरा 5 जून 1974 रोजी करण्यात आला. प्रत्येक वर्षी दिनांक 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. तसेच 2025 ची थीम आहे प्लास्टिक प्रदूषण संपवा. तर जून महिन्यातील महत्त्वाचे दिनविशेष पाहू. 1 जून जागतिक दुग्ध दिन आणि जागतिक पालक दिन. 3 जून जागतिक सायकल दिन. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. 7 जून जागतिक अन्न सुरक्षितता दिन. 8 जून जागतिक महासागर दिन आणि जागतिक ब्रेन ट्यूमर दिन. 11 जून आंतरराष्ट्रीय खेळ दिन. 12 जून जागतिक बालमजुरी विरोधी दिन. 15 जून जागतिक पवन दिन. 20 जून जागतिक निर्वासित दिन. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस. तसेच 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन आणि 30 जून आंतरराष्ट्रीय संस्कृत दिन. प्रश्न तिसरा. ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया या देशाचा खेळाडू आहे. तर ग्लेन मॅक्सवेलने एकूण 149 ओडीआय म्हणजेच एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये 3,990 धावा केल्या आहेत आणि त्यात 4 शतके आणि 23 अर्धशतके आहेत आणि बळी म्हणजेच विकेट ही 72 घेतली आहेत. प्रश्न चौथा. यंदाचा निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 कोणाला जाहीर झाला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान हा जाहीर झाला आहे. तर हा पुरस्कार सोहळा 7 जून 2025 रोजी कोथरूड पुण्यात पार पडला. तसेच पुरस्कार विजेता आहे प्रसाद ओक. पुरस्काराचे स्वरूप आहे 21,000 रोख, स्मृती चिन्ह, गांधी टोपी आणि एक उपकरण. तसेच आयोजक आहेत निळू फुले कुटुंब व बेलवलकर सांस्कृतिक मंच. प्रश्न पाचवा. पहिला आंतरराष्ट्रीय हिमनदी सुरक्षा संमेलन संरक्षण 2025 कुठे आयोजित करण्यात आले होते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी कझाकिस्तान या ठिकाणी पहिली आंतरराष्ट्रीय हिमनदी सुरक्षा संमेलन 2025 आयोजन करण्यात आले होते. तर हे आयोजन 29 मे ते 31 मे 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले होते. तर हवामान बदलामुळे हिमनद्या धोकादायक दराने मागे पडत आहेत. हे लक्षात घेता संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने या महत्त्वाच्या जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी 2025 वर्ष हे आंतरराष्ट्रीय हिमनदी वर्ष म्हणून घोषित केले आहे. प्रश्न सहावा. देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी दीव हा जिल्हा सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा बनला आहे. दीव जिल्हा हा 11.88 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करतो. प्रश्न सातवा. 26व्या आशियाई अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी 24 पदके ही आपल्या प्याऱ्या भारत देशाने जिंकली आहेत. तर
आयोजित कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती? भूमी कोरिया गणराज्य या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ही 26वी आवृत्ती होती. तसेच 27 मे ते 31 मे 2025 दरम्यान आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा ही पार पडली. तसेच या स्पर्धेमध्ये प्रथम देश आहे चीन. एकूण 26 पदके जिंकली आहेत. त्यामध्ये 15 सुवर्ण आहेत. तसेच आपला प्यारा भारत देश हा दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामध्ये 8 सुवर्ण, 10 रौप्य, 6 कांस्य, एकूण 24 पदके आहेत. प्रश्न 8वा. राजीव कृष्णा यांचे कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी उत्तर प्रदेश राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली आहे. तर राजीव कृष्णा हे 1991 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. तर इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या पाहू. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा हे आहेत. 26वे गव्हर्नर आहेत. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल. महान्यायवादी आहेत व्यंकटरमणी हे 16वे महान्यायवादी आहेत. तसेच केंद्रीय सतर्कता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव हे आहेत. UPSC चे अध्यक्ष आहेत डॉक्टर अजय कुमार. मुख्य निवडणूक आयुक्त आहेत श्री ज्ञानेश कुमार हे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तसेच नियंत्रक व महालेखा परीक्षक संजय मूर्ती हे 15वे आहेत. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता हे आहेत. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पानगडिया हे आहेत. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी सुमन के बेरी हे आहेत. नीती आयोग CEO आहेत BVR सुब्रमण्यम. मुख्य आर्थिक सल्लागार आहेत डॉक्टर अनंता नागेश्वरन व राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत विजया किशोर रहाटकर या 9व्या अध्यक्षा आहेत. प्रश्न 9वा. रुद्र प्रकल्प राबवणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन ए पहिले राज्य हे रुद्र प्रकल्प राबवणारे महाराष्ट्र राज्य आहे. तर रुद्र प्रकल्पाचे उद्दिष्ट आहेत सिरियल किलर आणि बलात्कारासारख्या गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करणे. तसेच मॉडेल आहे अमेरिकेच्या FBI च्या धर्तीवर. संशोधनाचे उद्दिष्ट आहे गुन्हेगारांची मानसिकता, सामाजिक परिस्थितीजन्य घटक, गुन्हेगारी मागील कारण, मीमांसा, गुन्हेगारी रोखण्यास उपाय यामागचे संशोधनाचे उद्दिष्ट आहे. तसेच संशोधनाचे ठिकाण आहे अमरावती व नागपूर कारागृह या ठिकाणी संशोधनाची ठिकाणे आहेत. प्रश्न 10वा. कोणत्या कालावधीसाठी भारताची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो. ऑप्शन ए 2025 ते 28 या कालावधीसाठी भारताची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर भारत हा 1998 पासून प्रशासकीय सुधारणा विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेचा सदस्य आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था ही 31 सदस्य देशांची आहे. तसेच 20 राष्ट्रीय विभागांची आणि 15 शैक्षणिक संशोधन केंद्र असलेल्या एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे.